नमस्कार साहेब, न्यूज ग्रामीणमध्ये स्वागत आहे. साहेब, शहापूर शहरात बाजारपेठेत दागिने चोरीचा मोटरसायकल सवारीवर चोऱ्या वाढत आहेत. कालच बस स्टँडमध्ये साहेब एक दागिना चोरला गेला महिलेचा 5 तोळ्याचा. लोकांना जनजागृती म्हणून काही आपण संदेश देऊ शकाल का? कसं त्याच्यापासून वाचलं पाहिजे? नमस्कार, मी रमेश मेरे. पहिल्यांदा मी शहापूर तालुक्यातील सर्व महिला भगिनींना एक आवाहन करतो की रक्षाबंधन उद्यावर येऊन ठेपलेलं आहे आणि त्या निमित्ताने आपण आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी जात असतो. परंतु जात असताना आपल्या अंगावर जे सोनं आहे, मौल्यवान वस्तू आहे, उदाहरणार्थ गळ्यातील घंटर वगैरे जी काय तुमचे मौल्यवान वस्तू, अंगावर जे दागिने परिधान केले असतील, ते दागिने परिधान केलेले दागिने याची व्यवस्थित काळजी घ्या. कारण शहापूर तालुक्यामध्ये चोऱ्यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. उदाहरणार्थ कालच बस स्टँडमध्ये जवळजवळ 5-5.5 तोळ्याची घंटण गेली. बाजार समिती आपला आहे तिथे बाजार भरतोय, त्या ठिकाणी दिवसेंदिवस चोऱ्यांचं प्रमाण सुद्धा आपल्याला पाहिलं. त्या घटना सुद्धा पोलीस दप्तरी नोंद झालेल्या आहे. त्यामुळे आपणच आपलं जागृत राहिलं पाहिजे आणि त्यासाठी तालुक्यातील संपूर्ण सर्व खेड्यापाड्यातील महिलांना एक आवाहन करण्यात येते की रक्षाबंधनच्या दिवशी आपल्या भावांना राखी बांधण्यासाठी आपण जात असाल, त्यावेळी मात्र आपल्या अंगावरील जे मौल्यवान दागिने आहेत, परिधान केलेले आहे, त्याची व्यवस्थित काळजी घ्या. कारण शहापूर शहरामध्ये चोऱ्यांचा सुळसुळाट वाढलेला आहे आणि त्यामुळे अशी लोक केव्हा येतात की त्यांना माहीत आहे की आज रक्षाबंधन आहे, महिला वर्ग खूप मोठ्या प्रमाणात येतोय आणि त्यांच्या अंगावर मोठमोठे दागिने असतात, हे त्यांना माहिती असतं आणि त्याच ते संधीचा फायदा ते उचलू शकतात. उदाहरणार्थ आपण एखाद्या बस स्टँडमध्ये गेलो, एखादी बस लागली, आपण फक्त तिथे गर्दी असते, सोन्या नाण्याचा विचार करत नाही आणि आतमध्ये गर्दीमध्ये शिरण्याचा प्रयत्न करतो. त्याच पिरियडमध्ये आपल्या गळ्यातील घंटण वगैरे जे काही मौल्यवान वस्तू असतात त्या चोरीला जाऊ शकतात. अशा घटना घडू नये म्हणून आपण आपली काळजी घ्यावे. ठाणे सुविचारच्या माध्यमातून मी आपणास रमेश मेरे आवाहन करीत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, आपण चांगल्या अशा प्रकारे आव्हान केलेले आहे महिलांना. तर महिलांनी पण बस स्टँडमध्ये किंवा रेल्वे स्टेशनमध्ये चढताना उतरताना आपापली काळजी घ्यावी.